नमस्कार मित्रांनो. आजच्या द हिंदूमध्ये कोणकोणते महत्त्वाचे न्यूज आर्टिकल्स आहेत आणि एडिटोरियल्स आहेत ते बघूया. फर्स्ट अँड फॉरमोस्ट फ्रंट पेजवर आर्टिकल आलेलं आहे. इंडिया हॅज सफिशियंट स्टॉक्स ऑफ फ्युएल कमोडिटीज ईटीसी. ठीक आहे. तर भारतामध्ये पुरेसा साठा आहे असं सांगितलं जात आहे, कारण की काल परवा गव्हर्नमेंट कडनं एक स्टेटमेंट आलेलं, मोदीजींनी स्टेटमेंट केलेलं की आपण वर्क फ्रॉम होम कडे वळावं, किंवा जे काही त्यांनी 7 सूत्री कार्यक्रम सांगितलाय मग त्याच्यावर कुठेतरी कव्हर अप आलेला आपल्या या ठिकाणी दिसतोय. हा एक पर्टिक्युलर सेक्शन जो आहे यामध्ये काही डिटेल्स दिलेले आहे, त्या नक्की वाचा आणि ते नंबर्स तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. देन आणखी एडिटोरियल मध्ये सांगायचं झालं तर इंडिया व्हिएतनाम स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपवर या ठिकाणी एडिटोरियल आलेलं आहे. सो जेव्हा आपण या एडिटोरियलची चर्चा करतो, कालचं एक एडिटोरियल आठवा ज्यामध्ये आपण बघितलं होतं की इंडिया आणि साऊथ कोरिया या दोन देशांचे जे काही डिफेन्स टाईज आहेत त्याच्या संदर्भात एक एडिटोरियल होतं. एक कंटिन्युएशन आहे त्याच पर्टिक्युलर सिरीज मध्ये पुन्हा इंडिया व्हिएतनाम स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपवर या ठिकाणी एडिटोरियल आहे. नॉईज पोल्युशन अत्यंत महत्वाचं आहे, कारण की संपूर्ण पोल्युशनच्या डिस्कशन मध्ये आपण हे बघतो की नॉईज पोल्युशन जे आहे, नॉईज पोल्युशन मोस्ट ऑफ द टाइम मिसिंग असतं आणि मग कुठेतरी आता पुन्हा ही सुरुवात होते की ते आपण एक नॉईज पोल्युशन कडे लक्ष देतोय. त्याच्यामुळे हा एक नवीन एरिया डेव्हलप होऊ शकतो युपीएससी मध्ये प्रश्न विचारण्यासाठी. फर्दर वेस्ट क्रायसिस बद्दल या ठिकाणी म्हटलेलं आहे, डिसेंट्रलाइज सोल्युशन फॉर वेस्ट क्रायसिस, त्या संदर्भात या ठिकाणी एक एक्सप्लेन आर्टिकल आलेलं आहे. महत्वाचं आहे, डिटेल्स महत्वाचे आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टूल्स जे आहे ते चांगल्याने बघा. देन बीबीजी राम जी स्कीम आहे, विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेबद्दल या ठिकाणी अपडेट आलेला आहे. तर नव्याने ही पूर्ण स्कीम जी आहे ओव्हरऑल झालेली आहे, नवीन अपडेट्स आहे. इम्पॉर्टंट असेल त्याच्या डिटेल्स समजून घेणं. चायनाकडनं एक अपडेट आलेली आहे रिगार्डिंग इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जे होतं, तर चायना मे ऑर मे नॉट जॉईन दिस पर्टिक्युलर अलायन्स. तर टायगर रेंज कंट्रीज एक्झॅक्टली कोणकोणत्या असतात, म्हणजेच कोणकोणत्या कंट्रीजमध्ये बिग कॅट आढळतात, बिग कॅट मध्ये कोण कोण इन्क्लूड केलं जातं. तर अशा सगळ्या प्रकारच्या डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे. कुठे ना कुठे प्रिलिम्स मध्ये या पर्टिक्युलर पार्टवर आपण क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. चित्ताच्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आहे. कुनो नॅशनल पार्क मध्ये आणखी 2 चित्तांना रिलीज केलं गेलेलं आहे. तर बघून घ्या कुनो नॅशनल पार्क एक्झॅक्टली काय आहे, चिता आपण कुठनं आणलेले आहेत, सो ऑन अँड सो फॉर. काही डेटा दिलेला आहे रिगार्डिंग कशा पद्धतीने इंडिया ची इकॉनॉमिक सिच्युएशन, फॉरेन जे बॅलन्स आहे, एक्सचेंज जे सिच्युएशन आहे, ती सगळी सिच्युएशन दिली आहे. डिटेल्स बघायची गरज नाही, हेडिंग जरी वाचलं तरी इट शुड बी मोर दॅन सफिशियंट. अँड लास्टली सायन्सच्या पेजवर या ठिकाणी सायंटिस्ट ट्रिगर कंट्रोल्ड अर्थक्वेक अत्यंत महत्वाचं आहे डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह. का महत्वाचं आहे? कारण की जे अर्थक्वेक आहे अनप्रिडिक्टेबल आहे, तर इथे प्रयत्न केला गेलेला आहे की जो काही स्ट्रेस क्रिएट होतोय तो या कंट्रोल्ड पद्धतीने रिलीज केला जातोय आणि मग हे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये लॉंग टर्म सोल्युशन पण असू शकतं.